हाय फ्रेंड्स, माझ्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। रोजची कामं खूप धावपळ असते। रोजची सकाळची कामं, मुलांचा टिफिन, घरातली कामं, इतर साफसफाई, सर्व कामं अगदी ए टू झेड आवरून मग मला इथं शॉपमध्ये यावं लागतं, कारण इतकी धावपळ होऊन जाते। सकाळी खूप धावपळ होते आणि माझ्या कशा कामाच्या वेळा ठरलेल्या आहेत त्याप्रमाणे मी कामं आवरून घेत असते आणि कामं आवरून झाल्यानंतर मग मी शॉपमध्ये येत असते। आता मी ते शॉपमध्ये आली आहे। शॉपमध्ये आल्यानंतर कचरा वगैरे काढला, दिवाबत्ती केली आणि नंतर मी माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे इथे। आणि कस्टमरचे ब्लाऊज शिवायचे आहेत। म्हटलं कस्टमरचा ब्लाऊज आता नंतर घेते, आधी एका कस्टमरचा ड्रेस मला शिवून द्यायचा आहे। तिचाही ड्रेस अगदी अर्जंट आहे। इथे मी सलवार घेतलेली कटिंग करायला। कस्टमरचे ड्रेस आहेत आणि तिचे 2 ड्रेस आहेत। तिला म्हटलं एक ड्रेस मी तुला आधी शिवून देते, नंतर दुसरा देते। ती हो म्हटली। तर आता मी इथे एक ड्रेस शिवायला घेतलेला आहे। मी म्हटलं आधी सलवार कटिंग करून घेऊया, कारण सलवार कटिंग झाल्यानंतर ज्या थोड्याफार चिंध्या उरलेल्या असतात त्या चिंध्यांमधून आपण पॅटर्न बनवू शकतो वरच्या कुर्तीला, म्हणून मी आधी सलवार इथे कटिंग करून घेते। आणि मध्ये मध्ये कस्टमर येतात त्याच्यामुळे मला सारखं उठावं लागतं। इथे मी सलवारचा डायग्राम आखून घेते। छत्तीस साईज लांबीची सलवार आहे आणि कस्टमरची सलवार आहे, सलवार कुर्ती। कारण दुपारी मी क्लासमध्ये येते तेव्हा मुली असतात क्लासमध्ये, मग मला जास्त वेळ कामं करता येत नाही माझे, म्हणजे शिवायची कामं जमत नाही लवकर। तर मी इथे क्लासनंतर जी माझी कामं असतात ती मी इथे करून घेते कामं। इथे सलवार कटिंग करून घेते आणि कटिंग करताना मध्येच मला उठावं लागतं, कारण मध्ये जर कस्टमर आले तर त्यांच्यासाठी आपल्याला उठावंच लागतं। कारण माझ्या शॉपमध्ये मी टेलरिंगचं सर्व साहित्य ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे कस्टमर आले की मला उठावंच लागतं। आणि इथे कसं मी रात्रीची माझी कामं करून घेते, कारण रात्रीची क्लासला मुली नाही आहेत। आधी संध्याकाळी होत्या मुली 7 ते 9साठी, पण आता नसल्यामुळे मी माझी कामं व्यवस्थित करू शकते। दुपारी मुली असतात, दुपारी क्लासच्या मुली असल्यामुळे मला माझी कामं करता येत नाही, तर मी सर्व कामं माझी ह्या वेळेतच करते। आणि आता कसं सणवाराचे दिवस आले, मग त्याच्यामुळे कामाचा लोड हा जास्त होतो आणि सर्वच महिलांना, मुलींना वेळेवर अगदी पाहिजे असतं। आता नवरात्रीमध्ये दांडिया खेळायला जाणाऱ्या भरपूर मुली असतात, त्यांना तर छान छान ब्लाऊज वगैरे पाहिजे असतात। तर आता भरपूर महिलांचे ब्लाऊज वगैरे आहेत, डिझायनर ब्लाऊज शिवायचे आहेत। जर तुमची ब्लाऊजसुद्धा शिकण्याची इच्छा असेल तर नक्की आपलं हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या। जर तुम्हाला ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तर मी याच्यावर डिझायनर ब्लाऊज कटिंग स्टिचिंग तुम्हाला दाखवू शकते। आता इथे मी सलवार संपूर्ण कटिंग करून घेतलेली आहे। ही सलवार पूर्ण व्हाईट नाही आहे, क्रीम कलरची सलवार आहे ही, म्हणजे कापड। आता इथे मी सलवार शिवायला घेतलेली आहे आणि सलवार कटिंग तर अगदी लवकर होते। आणि काय असतं, कुठलंही म्हणजे जे आपण शिवतो ना, आणि शिवायला घेतलं किंवा शिकतो, जर तुम्ही स्टार्टिंगला सुरुवात केली शिकण्याची तर थोडं तुम्हाला अवघड जाईल, मग नंतर अगदी असं वाटतं की अरे किती सोपं आहे। जर आपली इच्छा असेल तर नक्की तुम्ही ब्लाऊज ड्रेस शिवू शकतात।
आता काय असतं ना, भरपूर महिला मुली घरी बसल्या, आता यूट्यूबवर तर भरपूर आपलं हे दाखवतात, घरी बसल्यासुद्धा मुली ट्राय करतात, महिला ट्राय करतात, शिकण्याचा प्रयत्न करतात आणि शिकूनसुद्धा घेतात. आता इथे मी सलवार जॉईन करून घेतलेली आहे, म्हणजे जे कड्या होत्या कटिंग केलेल्या मी त्या इथे जॉईन करून घेतलेल्या आहेत. आपल्याला असं अवघड वाटतं पण अगदी सोपं आहे. एकदा मापं लक्षात आली ना, किंवा मापं कशी घ्यायची, कटिंग कसं करायचं, भाग कसे घ्यायचे, अगदी सोपं आहे जर समजलं तर. काही महिलांना वाटतं की बाबा खूप कठीण असेल, आपण कसं शिवणार, पण असं काही नसतं. कारण प्रत्येक महिलेला हा पैशांचा हिशोब येत असतो. आता इथे मला उठावं लागलं कारण कस्टमर आलेली. सारखं मला उठबस होतं कारण कस्टमर आले तर आपल्याला उठावंच लागतं. हे बघा, छान अशी इथे मी सलवार जॉईन करून घेतलेली आहे. आता इथे बॉटम लावून घेणार आहे सलवारची बॉटम लावली म्हणजे सलवार आपल्याला इथे फिटिंग करता येतो. इथे मी सलवारला कॅनव्हास बॉटम लावून घेतलेला आहे कारण हा बॉटम तयारसुद्धा मिळतो. आणि बॉटमला तुम्हाला जर सरळ शिलाई मारायची असेल तर सरळ मारायची, डिझाईन जर बनवायची असेल तर छानपैकी बॉटमला डिझाईन तयार करता येते. डिझाईन तयार केली तर बॉटम ही छान दिसते. पुन्हा कस्टमर आली इथे तर मला उठावं लागलं. आता इथे मी बॉटम तयार करून घेतलेली आहे. सलवार इथे मी फिटिंग करून घेते. इथे सलवारला शिलाई लावून घेतली. बघा, छान अशी आपली ही सलवार इथे तयार झालेली आहे. सलवार इथे मी शिवून घेतलेली आहे. आता सलवारसाठी मी इथे नाडा तयार करून घेणार आहे. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमची जर काही शिकण्याची इच्छा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आता इथे मी सलवार शिवून घेतलेली आहे. सर्व साहित्य मी बाजूला करते कारण माझी घरी जायची सुद्धा वेळ झालेली आहे. कारण इथून गेल्यावर घरातलीही कामं असतात, स्वयंपाक वगैरे असतो. चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. लाईक